पाहायला मिळतायत पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू जबरदस्त फटका राजेश भोईरच्या बॅटमधनं बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झालाय. दुपारचं सत्र आहे. खंडू भोईर थोडेसे लेझी झालेत. इथे 2 धावा सहजतेने मिळतील. 2च्या मदतीने अटॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये राजेश भोईर या फलंदाजाने. अकाउंट ओपन होत आहे. जिंकण्याकरिता लक्ष किती धावांचं ठेवलं जाईल याकडेही लक्ष असेल. तर हा सामना जिंकल्यानंतर बक्षीस पात्र फेरी तुम्ही गाठता आणि त्या मॅचमध्ये अगदी शेवटच्या सामन्यात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका जोरकास खेळलेत. डीपमध्ये पाठवलाय बॉल. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागते. राजेंद्र पाटील बाबू गोलंदाजी मार्कवरती आहेत. धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. एका बाजूला श्री पोषमात्रा भाईंदरपाडा हा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय टीम चिखलादेवी 40+ मास्टर ठाणे कोपरी. या 2 टीम मध्ये हा सामना होतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. इनसाइड आउटचा फटका जबरदस्त फटका खेळले. डीप मध्ये अमोल पाटील आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरलाय आणि राजेश भोईर आता तंबूच्या दिशेने गॉन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर जयवंत भोईर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या फलकावरती आमचे गुणलेखक सचिन पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 4 धावा 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. स्ट्राईकला भूषण आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर जयवंत भोईर. लौकिक शैलेश पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 4 धावा. मोठा प्रहार केलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल हवेच्या झोतावरती आउट ऑफ द पार्क. यो 6. षटकाराच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. शैलेश पाटील अण्णा यांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार घेणारे भूषण आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटची कडा घेतले का पाहावं लागेल. मनोहर घरात जबरदस्त झेल टिपतायत आणि फलंदाज आता माघारी परततोय. मोठा धक्का बसतोय टीम भाईंदरपाडाला. भूषण बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. प्रवीण पारधी मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रवीण पारधीने अक्षरशः घासकोपरीचं मैदान दणाणून सोडलं होतं. अफलातून बॅटिंग त्याने केली होती आणि 60 धावा त्या स्पर्धेत कुटण्याचा बाण त्याने मिळवला होता आणि आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन गेले होते. तोच प्रवीण पारधी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल असताना 10 धावा. पहिला विकेट 4 वरती आणि दुसरा विकेट आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती गमावलेला आहे भाईंदरपाडा मास्टर संघाने. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. राजेंद्र पाटील बाबू उजव्यात आणि ओव्हर द विकेट
आल्या आल्या प्रवीण पारधीचा फटका, जबरदस्त स्लॉक स्वीपचा फटका खेळलेत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉलला पाठवलंय, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी गमावल्यानंतर 12 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वापरण्याकरिता अगदी आपण पाहतोय मनोज भोईर क्रमांक 2चं षटक हाताळतील. NP स्पोर्ट नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट आम्हाला देण्यात आलेले आहेत, त्यांचंही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. खारीगाव मास्टरच्या वतीने सुपर मॅच पैसा वसूल सामने आपण पाहिलेत. जी लगातार 4 स्पर्धा जिंकण्याची परंपरा पुढे चालवली होती ती मात्र कुठेतरी खारीज केलंय, थांबवलाय. अगदी विजयाचा रथ दत्तगुरु नवघर मास्टर ए या संघाने कासरवडवली मास्टर ए संघाला पराभूत करत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक जयवंत भोईरचा फटका क्लासिकल आहे. दर्शन पाटील वेगाने आलेच जरूर, दुसऱ्या धावेचा कॉल तिथे देत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा. कारण जयवंतला ठाऊक आहे की इथे सिंगलला डबलमध्ये सातत्याने कन्वर्ट आपल्याला करावं लागेल. धावसंख्या 14 रन्स ऑन बोर्ड. डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॉल आता हवेत राहिलाय. खंडू भोईर त्या झेल खाली आलेत आणि सहजतेने हा टिपलाय झेल समाप्त केलाय. जयवंत भोईरचा खेळ गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. नंदू मैदानाच्या आतमध्ये आलाय, नंदू भोईर. आता धावसंख्या फलकावरती सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत की 14 धावांवरती तिसरा धक्का बसतोय. क्रमांक 2चं षटक मनोज गोलंदाजी मार्गावरती तयार झालाय. मोठा प्रहार केला ऑन साइडला आपण पाहतोय. डीप मध्ये चेंडू चाललाय, तिथे खंडू थोडेसे लेझी राहिलेत. अविनाश पाटील आणि दिग्विजय पाटील यांमध्ये चर्चा चालल्या आणि चर्चा जी करायची आहे ती बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही करा. देवाशीष आम्हाला सांगतायत की त्यांना बाउंड्रीच्या बाहेर चर्चा करायला लावा. मोठा फटका, बॉल हवेत राहिलाय. मनोहर घरात पुन्हा एकदा झेल खाली, झेल सोडणाऱ्यातले नाहीत. आणखीन एक धक्का, नंदू भोईर बॅक टू डगआउट, विकेट. थँक्यू थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आता देवानंद ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकात 4 धावा आणि 2 गडी मिळवलेत मनोज भोईरने. देवानंद ठाकूर गोलंदाजी मार्गावरती, मनोज भोईर तयार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना, मनोज तयार झालाय. चांगला चेंडू पायावरती आदळलाय आणि यस इज गॉन. आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज देवा बॅक टू द डगआउट, गॉन. धर्मेंद्र येतोय, धर्मेंद्र भोईर धर्मा मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकामध्ये 3 विकेट मिळवलेत मनोज भोईरने. धावसंख्या फलकावरती 14 16 का 16 धावा.
5 गडी आतापर्यंत गारज झालेत. धर्मा नवीन बॅटर ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शानदार दिमागदार असं आयोजन नियोजन जय मल्हार 40+ मास्टर खारीगावच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. बॅकफुटला खेळण्याचा मनसुबा होता, तिथे डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 4 धावा आणि 3 विकेट मनोज भोईरने टिपल्यात. आता उर्वरित चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 बॉलमध्ये थोडंसं प्रवीण पारदीला आपलं हात हे खुले करावे लागतील. 16 धावा शशांक बर्वे आपल्या माहिती करता. 16 रन्स 5 विकेट डाऊन. श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर टीम. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ कशा पद्धतीने होतो याकडे लक्ष असेल, कारण 12 बॉलमध्ये जर 20च्या अधिक धावा आल्या तर निश्चितच चांगला धावा या मांडता येतील. दुपारच्या सत्रातल्या प्रवीण पारदी मैदानाच्या आतमध्ये आहेत. जयेश भोईर सारखा खेळाडू अजूनही येणं बाकी आहे. आणि त्यानंतर खास करून आपण पाहिलं तर भालचंद्र भोईर आणि तदनंतर विशाल आपल्याला पाहायला मिळू शकतायत. प्रयत्न करावे लागतील. परेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेत मागच्या मॅचमध्ये. आता गोलंदाजी मार्गावरती आलेत. हे षटक निर्णायक असेल. या षटकात थोडेसे धावा जमवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. धावसंख्या 16 पहिल्या षटकात, 12 आणि या षटकात मागच्या फक्त आणि फक्त 4 धावा आलेत. प्रवीण पारदी स्ट्राईक वरती आणि गोलंदाजी मार्गावरती तयार झालाय तो परेश. खूप चांगलं मैदान, अप्रतिम मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. बादशाह क्रिकेट ग्राउंड. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे का पाहावं लागेल. यस पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संजय मेहरा पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतायत. धाव संख्या 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतायत. मोठा प्रहार केलाय, जबरदस्त फटका, टक्कन आवाज आलाय आणि बॉल चाललाय पंकज पाटीलच्या मस्तकाला दस्तक देत आउट ऑफ द पार्क. योथ 6. थँक यू डीजे. धावसंख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर प्रवीण पारधीच्या बॅटमधनं षटकार आलाय. सलगच्या 3 षटकारांकरिता कयुष शहा यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. पहिल्याच बॉलवरती परेश पाटीलचं आक्रमण केलंय. मोठा प्रहार केलाय. चांगला चेंडू अनपेक्षित उचली होती या बॉलवरती. परेशने कमबॅक केलाय. धावसंख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 4 बॉलचा खेळ अजूनही या षटकात बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा चेंडू ऑन साइडला 2 धावा मिळू शकतायत आणि त्याच प्रयत्नात आपण पाहतोय धर्मेंद्र अफलातून रनिंग बिटवीन द विकेट या खेळाडूचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता धावसंख्या फलकावरती 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. मालिका वीरसाठी सायकल आपण पाहतोय. गुप्ता सायकल मार्चच्या माध्यमातून ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. योगेशजी गुप्ता आमच्या व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. जबरदस्त काय पॉवर होती. अफलातून फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट दाखवत असताना मनगटात जान आहे अशा पद्धतीचा फटका बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या वरनं आउट ऑफ द पार्क. सिक्सर. थँक यू डीजे.
ज्या धावांची अपेक्षा होती त्या धावांच्या दिशेने आता वाटचाल मैदानाच्या आतमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 31 झाल्या. प्रवीण पारधी, मी उल्लेख केला प्रवीण पारधी, जर प्रवीण पारधीची बॅट चालली तर निश्चितच अक्षरशः वादळ घोंगावेल यात काही शंका नाही. घासकोपरीचा मैदान अक्षरशः दणानून सोडलं होतं. 60 धाबा त्या स्पर्धेत याच खेळाडूंनी कुठल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पारधी यांना आपण पाहतोय. आखूट टप्प्याचा बॉल आहे त्यावरतीही आक्रमण केलंय. तिथे पंकज पाटील चुकी करतायत. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. पकडा कॅच, जिंका मॅच, आणि झेल कोणाचा सोडलाय तर प्रवीण पारधी या खेळाडूचा झेल सोडलाय. धावसंख्या 33. शेवटचा बॉल षटकातला आता बाकी आहे. परेश पाटील वरती आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय. आतापर्यंत या षटकामध्ये 17 धावा घेतल्या गेल्यात. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सामना मोघरपाडा मास्टर आणि दत्तगुरु नवघर मास्टर ए या दोन टीम मध्ये होईल. शेवटचा बॉल घेऊन परेश तयार. मोठा प्रहार केलाय, जबरदस्त फटका खेळले. तिथे खंडू भोईर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव एकेरीच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला पाणी घेऊन हेमंत राऊत, तुमचं काम तिथे नाही, या ड्रिंक्स ट्रॉलीवरती काम आहे. पाणी घेऊन जा. महेश पोशा आपण जा. थँक्यू डीजे. आता नवीन गोलंदाज शशांक बर्वे गोलंदाजी मार्गावरती आलाय. धाव संख्या फलकावरती आपण पाहिली तर 34 धावा. इथून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रवीण पारधी सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. शशांक टू प्रवीण. इट्स अ वाईट बॉल. अजय किनी सर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या 35. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मोठे स्ट्रोक यायला सुरुवात होईल, काही पाहावं लागेल या 6 बॉलमध्ये. पायावरती बॉल आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. पहिली धाव अगदी जोराने घेतल्या. तिथे थोडंसं लेजी क्षेत्ररक्षण राहिलंय. 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्या फलकावरती 37 रन झालेत. चला दोन्ही संघ नाईक आपण टॉस साठी यायचं आहे. नागेश पाटील टॉसच्या दिशेने या. वन शॉट. यस, वन शॉटचा इशारा दिलाय. फक्त एकच धाव जोडली जाईल. 36. नवघर मास्टर ए आणि मोघरपाडा मास्टर टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये
हजर राहायचं आहे ऑन साइडला. ट्रिमंडस स्ट्रोक. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग ओव्हर द मिड विकेट फेन्स फॉर ह्यूज 6. थँक्यू हेमंत राऊत. हेमंत राऊत तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा बॅनर आता येतोय थोड्याच वेळात, तोही लावला जाईल. टेन्शन तुम्ही घेऊ नका. प्रवीण पारधी या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेणं हेच म्हणावं लागेल. कारण प्रवीणचा झेल सुटला आणि तिथून प्रवीणने अक्षरशः वादळ उठवले मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडूमध्ये 26 धाबा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग मिस्टर प्रवीण पारधी. धाव संख्या एकंदरीत पाहिली तर 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. शशांक बर्वेवरती आता आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळतायत. बॅकफुटला गेले. ठाऊक होतं स्लोवर 1 येईल आणि तिथे आता 2 धावांचा कॉल दिला गेलाय. 2च्या मदतीने धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता उर्वरित चेंडू आहेत 3 मध्ये इथून एखादा षटकार आला तर 50च्या पलीकडे जाण्याचा मनसुबा राहील भाईंदरपाडा मास्टर या संघाचा. गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय तो गोलंदाज. नागेश पाटील आलेले आहेत. कर्णधार आहेत नवघर मास्टर ए या संघाचे. आणखीन एक चांगला फटका खेळलेत. बॉल हवेत आहे. खंडू भोईर पोचले नाहीत. मात्र बॉल जाईल तिथे बाउंड्री लाईनच्या दिशेने. 3 धावा. आता 4थ्या धावेचाही कॉल इथे दिला जाईल का पाहावं लागेल. आणि 4थी धाव इथे थोडीशी मागणी ठरलंय. धर्मेंद्र बॅक टू द डगआउट गॉन. जयेश भोईर आता मैदानाच्या आतमध्ये. श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर जय मल्हार 40+ मास्टर मोघरपाडा या 2 टीम मध्ये टॉस होईल. नंदकुमार पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मॅचचा कॉइन स्पिन करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 47-47. 2 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. प्रवीण पारधीने जमवलेत 29 रन आपल्या नावावरती. गोलंदाजी मार्गावरती शशांक तयार झालाय. मॅचेस होत आहेत आजच्या दिवसामध्ये. आता दुसऱ्या फेरीत अगदी धावांचा वेग, धावांचा आलेख उंचावला गेलाय. चांगला चेंडू हाताळलाय. तिथे बॉल शरीराच्या दिशेने येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता तिसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज निघालेत. पाहता पाहता 3 धावा. आता 3च धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. लेग बायच्या मदतीने या 3 धावा आलेत. 3 धावेंच्या साह्याने धावसंख्या 50 अप. भाईंदरपाडा मास्टर आमचे मनीष बॅटला लागला. यस, बॅटच्या मदतीने आलेत धावा. बॅटच्या मदतीने या धावा आलेत आणि धावा घेतल्या त्या प्रवीण पारधीने. 50 धावा, 32 धावा 12 चेंडू मध्ये प्रवीण पारधीच्या बॅटमधनं आलेत. आता शेवटचा बॉल. श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय मल्हार मोघरपाडा मास्टर या 2 टीम मध्ये टॉस होणार आहे. तर नंदकुमारजी पाटील यांच्या शुभ सणाने विकेचा कॉल होतोय.
टॉस होतोय मोघरपाडा आणि शेवटचा बॉल आहे आणि तोही वाईड घोषित केलाय. यस स्पिन द कॉइन. नंदूजी नेहमीच या स्पर्धेमध्ये या आयोजनामध्ये आपला सक्रिय सहभाग राहतोय, त्याबद्दल आपल्या शुभेच्छा या दोन्ही कॅप्टन्सना मिळतात. आणि टॉस होतोय. टेल इज अ कॉल फॉर मोगरपाडा, पण नाणेफेक जिंकलेली आहे. टेल्सच आहे, टेल आहे, टेलच आहे, टेल आहे. नाणेफेक मोगरपाडाने जिंकले आणि त्यांचा निर्णय असेल फिल्डिंग. चला, क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे मोगरपाडा आणि श्री दत्तगुरू नवघर तुम्हाला करायची फलंदाजी. दोन्ही सगळ्या शुभेच्छा. आणि आता चला एक छायाचित्र होऊन जाऊ द्या. नंदकुमार पाटील यांच्या सोबतीनं हे दोन्ही कॅप्टन्स एकत्र छायाचित्र. धन्यवाद नंदूजी, आपण जी सेवा देत आहात त्याबद्दल तुमचं कौतुक. आणि जाऊया समृद्ध कक्षामध्ये पुढच्या धावाचे अपडेट्स आपण घेऊया. थँक्यू. थँक्यू. 40+ झाले याची ओळख काय केली तुम्हाला माहिती आहे का? लोकांना चष्मा लागतो. चष्मा लागला का समजा तर तुमचं वय 40च्या वर गेलं म्हणजे समजा योगेश गुप्ता. चला, जिंकण्यासाठी 52चं लक्ष ठेवलंय बरोबर दिनेश. पूर्ण करायचं 24 बॉल्समध्ये, म्हणजे दुपारनंतर या मैदानात धावा वाहतात असंच कुठेतरी पाहायला मिळालेलं आहे. या अगोदर 64 धावा श्री दत्तगुरू नवघरने पूर्ण केल्या होत्या पहिल्या डावामध्ये मागच्या सामन्याच्या. आणि आता 51 धावा पूर्ण केलेल्या आहेत पोस्ट मात्रा भाईंदरपाडा 40+ या संघाच्या फलंदाजांनी. आणि एक हेवी टोटल चेस करायचं आहे चिखलादेवी 40+ कोपरी संघाला. क्रिकेटचा खेळ आता भावनांशी जुडलेला आहे आणि आमच्या भावना उद्या पूर्ण करतील खारेगाव मास्टरचे खेळाडू. कारण जेव्हा घरचं आयोजन आहे आणि आम्हाला अपेक्षा कमांडरकडून आहेत, हेमंत राऊत यांच्याकडून त्या अपेक्षा आहेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळेल. हेमंत पाटील यांची गोलंदाजी आम्हाला अपेक्षित आहे. उमेश यांच्याकडून चांगली गोलंदाजी, मनोज म्हात्रे यांच्याकडून मला चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. विशाल पाटील यांच्याकडून आम्हाला चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. आणि बाकी सर्वांकडून ओव्हरऑल चांगला क्रिकेटचा खेळ आम्हाला बघायला आवडेल. शैलेश पाटील आणि देवाशिष पाटील यांच्यावर आमचं लक्ष असेल. दिग्विजय पाटील विकेट किपिंग करताना पाहायला मिळतील. सर्वांचा रोल ठरलेला आहे. मला असं वाटतं रात्री कोण झोपणार नाही आज. खारेगावचे सर्व मेंबर्स जिंकण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शशांक बॉल फोडशील बस झालं. चला, आवश्यकता मोठ्या फटक्यांची आहे. त्याचमुळे आता कोपरी संघ सुद्धा जो नेहमीच गुणतालिकेमध्ये वर राहिलेला संघ आहे आणि म्हणूनच पाहूया आता या रनचेसमध्ये कोणते फलंदाज सक्रिय होत आहेत. सकाळपासून चांगली माहिती दिनेश खिणी यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक खेळाडूची मिळते, जी एक आवश्यक बाब आहे कुठल्याही संघटनेसाठी. ती माहिती संग्रहित केली जाते आणि ती माहिती वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिनेश खिणी करत आलेले आहेत. चालता फिरता संगणक म्हणून सुद्धा दिनेश खिणी यांचा मी उल्लेख करीन. कुठलंही वाचन न करता, म्हणजे समोर कुठला कागद नसताना त्यांनी सर्व अपडेट सकाळी आम्हाला दिलेले आहेत. तर ही आवश्यक बाब आहे. पॅशन तुम्हाला व्यवस्थित जपता आलं पाहिजे आणि दिनेश खिणी यांनी त्यांचं पॅशन व्यवस्थित जपलेलं आहे. पुन्हा एकदा आमचे अधिकृत धावसंख्या नोंदक लेखक सचिन म्हात्रे जॉईन झालेत. सचिन म्हात्रे यांची हेअरस्टाईल खूप चांगली झालेली आहे. स्ट्रेटनिंग केले त्यांनी. प्रत्येकाला चांगला दिसायचा अधिकार आहे, पण तिचं चांगलं मन सुद्धा आहे सचिन म्हात्रे यांचं. त्यांचे भाऊ मितेश म्हात्रे हे आउट ऑफ इंडिया आहेत. आता कुठल्या देशात आहेत मितेश म्हात्रे? साऊथ आफ्रिकेला आहेत मितेश म्हात्रे. चला, आम्हाला डॉलरकडून सुद्धा अपेक्षा आहे उद्या. रवी पाटील यांचं नाव राहून गेलं होतं. आता रवी पाटील यांच्यासाठी पाहूया फलंदाजी की गोलंदाजी. म्हणे रवी काय उद्या काय खेळतील? फलंदाजी. कयूर, माझ्याकडून एक बक्षीस म्हणजे तुम्ही लावलं पाहिजे की त्यांनी एका डावात 30 धावा पूर्ण केल्या तर बक्षीस काय असेल? एका डावात 30 धावा, एका इनिंग मध्ये 30 धावा रवी पाटील यांच्या केल्या.
रवी रवी बक्षीस आलेला आहे केऊरशा यांच्याकडून. तुम्ही जर एका डावात 30 धावा पूर्ण केल्या 2001 रुपये केऊरशा यांच्याकडून. एका डावात 30 रन, एका इनिंग मध्ये 30 रन तुमच्या, तर 2001 रुपये केऊरशा यांच्याकडून तुम्हाला मिळतील. चला रवीकडून ती अपेक्षा आहे. आणि त्यातल्या 3 षटकार आले, आणखीन 1000 घ्या. चला पुन्हा एकदा चालू असल्या सामन्याचे अपडेट्स घेऊया. जो महत्वाचा सामना आहे, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलाग करण्यासाठी संतोष स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आणि परेश नॉन स्ट्रायकर एंडला. म्हणजे उत्तम जोडी निवडलेली आहे श्री चिखलादेवी मास्टर्स कोपरी संघाने, की या 2 फलंदाजाकडून ती अपेक्षा पूर्ण केली जाऊ शकते. पहिल्या सामन्यामध्ये संतोष यांनी चांगलाच खेळ खेळला, जरी ते कमी वेळासाठी मैदानाच्या आतमध्ये होते, पण त्यांचा वरच्या दर्जाचा खेळ प्रभावित करून गेला आणि म्हणूनच पुन्हा एकदा संतोषवर ती जबाबदारी वाढली. ते स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत, परेश नॉन स्ट्रायकर एंडला, आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत भूषण भोईर. 52चा पाठलाग करायचा आहे 24 बॉल्समध्ये, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 13 धावा जोडायच्या आहेत श्री चिखलादेवी कोपरी 40+ संघाला. पहिला बॉल सेकंड इनिंग बदला. हेमंत राऊत त्यांच्याकडून 3 षटकांसाठी 2100 रुपये. वा, फक्त पप्पा यांच्यासाठी ड्राईव्ह केलंय, हलकसं बदल आले, त्या बॉलला खेळलाय मिड विकेटला, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल, परेशांचा कॉल संतोष यांनी स्वीकारला पहिलाच बॉलवर. 1-2 मध्ये परावर्तित केलेला आहे. परेशसाठीच बक्षीस आहे ना, खूप जास्त प्रेम आहे परेशवर. हा, 3 षटकारांसाठी 2001. हा तेच 2100, 100 वाढवा. चला चला परेश, ऐकला ना बक्षीस. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 वर. पहिल्या चेंडूवर 2 धावा. पुढचा बॉल, जागा बनवली आणि जागा मिळाली, बॉलला कट करताना पाठवलंय, कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. द संतोष टो स्टार्स, चौकार, 4 धावा. थँक्यू. क्रिकेटचा खेळ तरुणांचा असू द्या किंवा वरिष्ठांचा असू द्या, तुम्हाला जिंकायचं असेल तर मग अशी मेहनत घ्यावीच लागेल. आणि ती मेहनत आता संतोष यांच्या वतीनं चिखलादेवी 40+ मास्टर संघासाठी घेतली जाते. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 6 धावा जोडलेल्या आहेत आणि आपण धावांचा पाठलाग करण्यासाठी उत्तम पर्याय आहोत, तेच त्यांनी दाखवलं. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 6 धावा जोडल्या. 52चा पाठलाग करायचा होता, आता 46 धावा जोडायच्या आहेत पुढच्या 22 बॉल्समध्ये. 22 चेंडू 46 धावा. सुरुवात चांगली होते कोपरी संघाची. बॉलिंग ट्रॅकवर भूषण भोईर. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 6 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, पुढे सरकले, ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. पोस्टिल बॉलवर सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, परेश डेंजर एंडला आहेत आणि परेश परतीचा प्रवास. डायमंड डक वर एकही चेंडू फेस न करता होत आहेत बाद. धावसंख्या 7, 1 फलंदाज बाद. चिखलादेवी मास्टर्स. थँक्यू थँक्यू. बघा, जय मल्हार खारेगाव गोविंदा पथकाचे सर्व सदस्य या ठिकाणी दाखल झालेले आहेत. महेश पाटील, कृणाल पाटील, राहुल पाटील, सर्वांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि यावेळी 9 थर नक्कीच लावू. हा, चला या. राहुल पाटील, कृणाल पाटील, महेश पाटील, आमचा मनीष कोच इकडे आहे. हा, चला या. सर्वांचं स्वागत आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला, मिड विकेट आहे. संतोष जोपर्यंत खेळपट्टीवर थांबतील तोपर्यंत नक्कीच धावसंख्येचा पाठलाग होईल अशी अपेक्षा कोपरी संघाला आहे. चेंडू हाताळले 4, धावसंख्या आहे 8. ज्या गतीने जायचंय ती गती आतापर्यंत कोपरी संघाची पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात पंकज पोचले, जे आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. एकाबद्दल संतोषचा खेळ चांगला राहिला, ज्यांच्या वतीने आतापर्यंत 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. 4 चेंडूमध्ये 8 धावा. स्ट्राईक रेट 200चा. जी आवश्यकता चांगल्या सुरुवातीसाठी हवी होती ती आवश्यकता आतापर्यंत संतोष यांनी पूर्ण केलेली आहे. पण एकट्यानं खेळून चालणार नाही, संघासाठी सर्वांना आपलं कमिटमेंट द्यावं लागेल. आणि पाहूया जशी कमिटमेंट आतापर्यंत संतोष यांनी दिलेली आहे
तशीच कमिटमेंट आता मैदानाच्या आतमध्ये पंकजच्या वतीने पाहायला मिळेल का? कारण कमिटमेंटलाच व्हॅल्यू मिळते आणि ती कमिटमेंट आतापर्यंत संतोष यांच्या वतीने पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना काय खेळ 32 धावांचा खेळला तो म्हणजे प्रवीण पारधी यांनी आणि त्याचमुळे त्यांच्या खेळाच्या जोरावर एक चांगला धावफलक पोस्ट मारताना भाईंदरपाडा 40+ पाहायला मिळतो. 51 52चा पाठलाग करायचा होता, त्यापैकी 8 धावा आतापर्यंत बनवलेल्या संतोषने. पुढचा बॉल स्ट्रायकर्स एंडला. पंकज हो पुढे सरकले, स्वतःला ब्लॉक करून घेतला. ऑफस्टमच्या बाहेरची लाईन अँड लेंथ परफेक्ट होती. गोलंदाज भूषण भोईरची 5वा बॉल या षटकातला डॉट येतोय. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या आहे 8. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडूत 44 धावा. 19 बॉल्स 44. पुढचा बॉल पहिल्या षटकातला शेवटचा हाताळण्यासाठी भूषण भोईर. राऊंड विकेट. बोल्ड क्लीन बोल्ड. खेळ संपतोय. पंकजचा दुसरा धक्का चिखलादेवी 40+ मास्टर्सला. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आहे 8. जिंकण्यासाठी 44. बॉल शिल्लक 18. चला चला एकत्र येऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला भाईंदरपाडा एकत्र येण्याची गरज नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. आम्ही सर्व सदस्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई. अध्यक्ष आहेत आदरणीय भगवानजी पाटील लवघर. कार्याध्यक्ष आहेत आदरणीय विकासजी पाटील लवघर. उपाध्यक्ष आहेत आदरणीय नरेशजी पाटील भाईंदरपाडा. सचिव आहेत आदरणीय गणेशजी शिंगे कासरडवली. खजिनदार आहेत आदरणीय राजेशजी भोईर भाईंदरपाडा. उपसचिव आहेत आदरणीय संदीपजी पाटील खारेगाव आणि उपखजिनदार आहेत श्रीयुत मनोहरजी गरत कोपरी ठाणे. सल्लागार आहेत CM पाटील नवघर. मधु अंचन भांडूप. सभासद आहेत विलाजी पाटील कासरडवली, हेमराजजी कासार भाताणे, भालचंद्रजी कुडू खानिवडा, चंद्रकांतजी पाटील घोडबंदर परिसर, प्रकाशजी पाटील कोपरी विरार, मनोहरजी पाटील भांडूप, विजयजी पाटील घासकोपरी विरार, विजयजी पाटील आचोळे, संजयजी ठाकूर कांदरपाडा, अविनाजी भोईर टिवरी, नरेंद्रजी किणी घोडबंदर, नरेशजी भोईर ओवळा आणि नितीनजी पाटील मोघरपाडा. सर्व पदाधिकाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. अविनाश पाटील आता यांना हेमंत राऊत यांना तुमची कुठली आठवण आली काय माहित की लवकरात लवकर त्यांना स्टेजवर बोलवा असं हेमंत राऊत यांची मागणी आहे. म्हणजे त्यांचं काय काम अडलंय माझ्या कधीशी मागेच लागलेत. अविनाश पाटला बोलवा, अभिलाष पाटलांना बोलवा, त्यांची प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायची असं मला वाटते. या सहीची आवश्यकता आहे. चला या आपलं स्वागत आहे. काहीतरी काम आहे हेमंत राऊत यांना तुमच्याशी, फक्त तुमच्याशीच काम आहे त्यांना. भोप्याता चालतील का? भोप्याता पण चालतील. चला या आपलं स्वागत आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला, धावसंख्या पोहोचते आता 8 वर. येस, पंचांकडून ही पहिली आणि शेवटची टाइम लिमिटची वॉर्निंग. आता भाईंदरपाडा 40 धावांची आहे. 52चा पाठलाग करायचा होता आणि आता पाहूया या 44चा पाठलाग 18 चेंडूमध्ये करण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये कोपरी संघाच्या फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन, पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे, बॉलवर पोहोचतील, सिंगल कंप्लीट. सेकंड साठी प्रयत्न नाही दिसत कारण शशांक स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. मिळते दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर 1 धाव. धावसंख्या पोहोचते 9 वर. जिंकण्यासाठी आता 17 चेंडू आणि 43 धावांची गरज. म्हणजे या 43 धावा 17 बॉल्स मध्ये पूर्ण करायच्याच आहेत. कंपल्सरी चेस हा नियम या संघटनेचा आहे. त्याचमुळे त्या 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक आक्रमक फलंदाजाची आवश्यकता होती आणि तो आक्रमक फलंदाज आहे शशांक बर्वे. स्ट्रायकर्स एंडला ज्यांचा धुवाधार खेळ गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय, पण तो खेळ आज प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. ते शून्यावर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात होत आहेत बाद. शशांकचा खेळ संपला. चला शशांक बाद झालेत. खंडू पोहोचतेत. खंडू यांचा अनुभव, खंडू यांची गुणवत्ता, खंडू यांचा दरारा, खंडू यांचा दर्जा, खंडू यांची प्रतिभा आवश्यकता आहे. चहाची व्यवस्था झाली. शैलेश पाटील ज्यांनी प्रमुख सहकार्य चहासाठी केलंय. म्हणजे खारी गावातला सर्वात जास्त चहा पिणारा व्यक्ती कोण?
तर शैलेश पाटील. तर धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जाऊ दिला बॉल खंडू. हे एक्सपेक्ट नव्हतं की जो बॉल तुमच्या आवाक्यात आहे, कमीत कमी बॉल्स मध्ये जास्तीत जास्त धावा पूर्ण करायच्या आहेत, अशा वेळेला ही कृती तितकीशी योग्य नव्हती खंडू यांची. येतो हा डॉट बॉल. 9 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत या दुसऱ्या डावातला. धावा आहेत 9. क्रॉस मध्ये ताकद खंडू यांच्याकडे आहे. पॅरलसो तितकाच चांगला दर्जेदार कॅच कंप्लीट केलाय डीप मिड विकेटला जयेश यांनी. आणि विकेट मिळवतोय गोलंदाज देवानंद ठाकूर. महत्वाचा फलंदाज होतोय खंडू भोईर बाद. थँक्यू. 2 महत्वपूर्ण फलंदाज शशांक आणि खंडू ज्यांच्याकडे षटकार खेचण्याची कॅपॅबिलिटी होती, ते दोन्ही फलंदाज एकाच षटकात बाद झालेले आहेत. अमोल पाटील हे नवीन फलंदाज पोहोचतील स्ट्रायकर्स एंडला. आता अडचणी वाढल्या आहेत कोपरी संघाच्या, कारण संतोषनेच ती उत्तम सुरुवात आतापर्यंत दिलेली आहे, ज्यांच्या वतीनं आतापर्यंत जो स्कोअर बनलाय तो सर्वच्या सर्व स्कोअर हा संतोषचाच आहे. आणि बाकी इतर फलंदाजांना काही खातं खोलता आलं नाहीये कोपरी 40+ संघाच्या. धावसंख्या आहे पहिल्या 10 चेंडूच्या समाप्तीनंतर या दुसऱ्या डावाच्या 9 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 43 धावांची. बॉल शिल्लक आहेत एकंदरीत 14 चेंडू 43. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. संपर्क तितका योग्य बॅटच्या मध्यावर झाला नाहीये. दरम्यान डीप मिडॉनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या 10. जिंकण्यासाठी 42 ची गरज. बॉल शिल्लक 13 चेंडू 42. 13 बॉल 42. एनिथिंग कॅन बी पॉसिबल. फक्त तुम्हाला तुमच्या खेळावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या संघासाठी खास आहात, तेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि संतोष यांनी तो खास खेळ पहिल्या सामन्यात सुद्धा दिला आणि आता सुद्धा देण्यासाठी त्यांची तत्परता पाहायला मिळते. पण ते फक्त एकटेच झुंज देत आहेत. इतरांची साथ मिळणं आवश्यक आहे, जी आतापर्यंत त्यांना नाही मिळाली. पण पाहूया तो वन मॅन शो संतोषचा पाहायला मिळेल का. पुढे सरकले, बॉलला ड्राईव्ह केलाय, बॉल पोचेल लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट. चांगला स्टॉप, चांगलं प्रोटेक्शन आतापर्यंत भाईंदरपडाच्या डीप मधल्या क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळालेलं आहे. कोणीच नाराज नाही केलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 12. आवश्यकता पुढच्या 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 40 धावांची. 12 चेंडू 40 धावा. 12 बॉल 40. 12 चेंडू 40 धावा. हा शैलेश पाटील ज्यांनी चहाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जर कारीगावामध्ये कुठलाही उपक्रम असेल आणि चहासाठी जर तुम्हाला स्पॉन्सरशिप पाहिजे असेल तर फक्त एकच नाव लक्षात घ्या, शैलेश पाटील. शैलेश दादा चहाची व्यवस्था झाली का. एक नंबर. एक नंबर. चला विनोद झालेच पाहिजेत, गमती जमती झाल्याच पाहिजेत. केवढं टेन्शन घ्यायचं. टेन्शनला बाजूला ठेवण्यासाठी क्रिकेटचा खेळ खेळतो आपण. नितीनजी काय टेन्शन आहे का. काहीच टेन्शन आहे ना. नो टेन्शन ना. 12 चेंडू जिंकण्यासाठी 40 ची गरज आहे. हा 12 चेंडू 40. एक षटक सुद्धा पुरेसा आहे पुनरागमन करण्यासाठी. एक क्षण पुरेसा असतो तुम्हाला परत येण्यासाठी. आणि पाहूया तो परत येणारा क्षण, आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेणारा क्षण कोपरी संघासाठी संतोष घेऊन येऊ शकतात. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉल लॉंग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. कडक बेधडक षटकार. आता समीकरण बदललेलं आहे. धावसंख्या पोहोचते आता 18 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 34 धावांची. बॉल शिल्लक आहेत 11. आता सामना सुरू केलाय संतोषने. फुलटॉस बॉल आणि आता लॉंग ऑन ला थोडं जास्त काम करावं लागतं. कॅच टिपण्याची पद्धत चुकली.
अप्पर हँड त्यांनी प्रयत्न केला, लोअर हँड त्यांना प्रयत्न करायचा होता, कॅच कंप्लीट नाही झाली, स्ट्राईक पुन्हा एकदा संतोषकडे चाली, 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या पोहोचते आता 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 32 धावांची, बॉल शिल्लक आहे 10. जोपर्यंत संतोष आहे तोपर्यंत धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. जिंकण्याचं स्वप्न कोपरी संघ पाहतोय, कारण संतोष मैदानाच्या आतमध्ये झंज देतोय. आपल्या संघासाठी जिंकण्याची जिद्द त्यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये पाहायला मिळाले. वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये संतोष कोपरी संघासाठी खेळतोय. आता इक्वेशन बदललेलं आहे, 32 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक आहे 10. 10 चेंडू 32. राजेश भोईर यांना टार्गेट करण्याचा विचार संतोष यांचा आहे आणि त्याचमुळे पूर्ण अनुभव पणाला लावून, जीवाचं रान करून, आपल्या प्रतिभेचा वापर करून या रनचेसला आपलं करण्याचा प्रयत्न संतोषचा. पुढचा बॉल राजेश, आणखीन एक स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे, कुठली चूक नाही होणार, झेल टिपलाय आणि फलंदाज संतोषचा खेळ संपलाय. पण पुन्हा एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे संतोषच्या या झुंजार खेळीसाठी. 40+ इज द बेस्ट क्रिकेट असं का म्हटलं जातं ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट डाऊन. थँक्यू. चला दर्शन पोचतायत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 32ची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा. दर्शन आलेत मैदानाच्या आतमध्ये. अनुभव दर्शनकडे सुद्धा आहे, अनुभव अमोल यांच्याकडे सुद्धा आहे, पण अनुभव या डावाचा त्यांना आतापर्यंत नाही मिळाला. पॅव्हेलियन बॉक्स मधून सेट होऊनच त्यांना खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. आणि पाहूया तोच खेळ दर्शनच्या वतीने पाहायला मिळेल का. बॅटचा संपर्क झालाय आणि बॉल थोडा डायव्हर्ट झाला. येस, 1 धाव मिळते. 21 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी आता अजूनही 31 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 8. या मोठ्या धावसंख्येच्या डोंगराला पार करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागणार आहे चिखलादेवी कोपरी 40+ या संघाला. चांगला बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केलाय, मोठा गॅप आहे कव्हर्सला आणि तोच गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय फलंदाजाचा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. फक्त धावा मिळालेल्या आहेत 2. धावसंख्या पोचते 23. जिंकण्यासाठी अजूनही 29. बॉल शिल्लक आहे 7. 7 चेंडू 29. 7 चेंडू 29 धावांची गरज आहे. चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते या 2 संघांच्या माध्यमातून. हा ताकद तर होती या बॅट स्विंग मध्ये, फलंदाज बाद नाही आहे. चला, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 23 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता 29. बॉल शिल्लक आहेत 6. 6 चेंडू 29. चला देवाशिष पाटील, 6 चेंडू 29 पाहिजेत. चला 5,000 रुपये रोहास तर्फे जर 5 षटकार आले तर. पण आता 5 मारले तर जिंकणार आहेत. डिप्लोमॅटिक. चला 5 षटकार खेचायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका. चला बॉलर पाठवा. पोष मात्र भाईंदर पडा. चला 3 षटकार केऊरशा यांच्या वतीनं 1,000 रुपये. चला चहाची व्यवस्था चालू आहे, स्टेजवर चालू आहे का? हा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण पाठवून द्या. सहा चेंडू जिंकण्यासाठी 29. चला 6 बॉल 29. स्ट्रायकर साईडला दर्शन आहेत. आपण इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला आलोय. तर पाहूया इतिहास रचला जातोय का. 6 चेंडू 29. पहिला बॉल खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवर पोहोचले. कॅच कंप्लीट. पहिल्याच बॉलवर दर्शनचा खेळ संपला. 5 चेंडू 29.
चला पुढचा बॉल. हो, क्रॉस बटेट खेळले दरम्यान मिळते ती 1 धाव. आता जिंकण्यासाठी 28. तीन चेंडूंचा खेळ तर संपलेला आहे. पूर्णपणे दबदबा पोष मात्रा भाईंदरपाडा संघाचा या सामन्यावर दिसून आलेला आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन मिळते आहे आणि म्हणूनच भाईंदरपाडा संघाने आज पूर्ण दिवसभरामध्ये वरच्या दर्जाचा खेळ खेळलेला आहे. अ श्रेणीचा खेळ खेळलेला आहे. टीम एकत्र येऊन खेळते. प्रत्येक झोनमध्ये तो परफॉर्मन्स चांगला राहिलाय. उलटॉस बॉल. आव देखाना ताव. मला हवी आहे माझ्या संघासाठी धाव. खाऊन जाईन मी भाव. बॉल वाईड ऑफ लॉंग असती मारेच्या पार. षटकार 6 धावा. पुढचा बॉल. ताकदीने बॅट्सविंग पाहायला मिळाली पण दरम्यान इन्व्हॉल्वमेंट नाही आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश सुनिश्चित केलेला आहे. पोष मात्रा भाईंदरपाडा 40+ अभिनंदन. हार्डलक टीम श्री चिकलादेवी कोपरी 40+. सामन्यावीरचा पुरस्कार नो डाऊट अबाउट इट. प्रवीण पारधी ठरतायत सामनावीर. प्रवीण पारधी ठरतायत मागच्या सामन्याचे सामनावीर. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं मोगरपाडा आणि फलंदाज तयारीत ठेवायचे आहेत श्री दत्तगुरु नवखर. अ की ब. अ की ब. अ